श्री वासवी कन्यका देवी पुराण 9वा अध्याय। या अध्यायामध्ये पाहणार आहोत विष्णुवर्धन सम्राटाचा वृत्तांत, वासवी कन्यकेला पाहून सम्राटाला मोहाकर्षण आणि डावपेच। विष्णुवर्धन सार्वभौम सम्राट याचा वृत्तांत। 102 गोत्रांच्या पूर्व वैश्यांच्या आत्माहुतींचे मूळ कारण विष्णुवर्धन नावाचा सम्राट होता। हे सालंकायन मुनीकडून ऐकून मणिगुप्तादी वैश्यांनी मुनिवरांना त्या सम्राटाचा सर्व वृत्तांत सांगण्याची विनयपूर्वक प्रार्थना केली। तेव्हा सालंकायन सांगू लागले, बुद्धिमानांनो, भगवान शिव यांनी जेव्हा कामदेवास मदन किंवा मन्मथ यास आपल्या तिसऱ्या डोळ्यातील तेजाच्या अग्नीने भस्म करून टाकले होते, तेव्हा त्याच्या चिताभस्मातून भंडासूर नावाचा एक राक्षस उत्पन्न झाला। कामदेवाच्या शरीराच्या भस्मापासून जन्म घेतल्यामुळे त्या राक्षसाची प्रवृत्ती कामवासनायुक्त झाली। तो लोककंटक बनून सर्व लोकांना त्रास देऊ लागला। जगताच्या रक्षणासाठी पराशक्तीने त्या राक्षसाचा संहार केला होता। तो भंडासूर आपल्या दुसऱ्या जन्मात चित्रकंठ नावाचा गंधर्व राजा झाला। तो कैलासात राहणाऱ्या सिद्ध वैश्यांचा नेता सोमदत्त याची कन्या तथा परांबेची अंश अवतारिणी असलेल्या कीर्ती कन्येवर मोहित होऊन शापग्रस्त झाला होता। त्यानंतर तो आपल्या मायेने सिद्ध वैश्यांना त्रास देऊ लागल्यावर परांबा हिने रागावून त्याला मारून टाकले होते। त्याच चित्रकंठाने सिद्ध वैश्यांच्या शापाच्या प्रभावाने चंद्रवंशातील विजयाख्य राजाच्या पुत्राच्या रूपात जन्म घेतला होता। त्याचे नाव विष्णुवर्धन असे ठेवले गेले। त्या विष्णुवर्धनाच्या पूर्ववंशक्रमाबाबत सावधान होऊन ऐका। द्वापार युगाच्या अंती पांडववीर अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू जगतप्रसिद्ध वीर झाला। त्याची पत्नी उत्तरा हिच्या गर्भातून परीक्षिताचा जन्म झाला होता। परीक्षितास जन्मेजय नावाचा उत्तम पुत्र होता। नंतर त्याच्या वंशात अनेक राजे लोक उत्पन्न झाले होते। ते क्रमशः राज्याचे पालन करीत आले। त्यांचा वंश कलियुगात हजारो वर्षांपर्यंत चालला। शेवटी त्या वंशात विजयाख्य नावाच्या व्यक्ती राजा बनला। त्याचाच पुत्र विष्णुवर्धन होता। विष्णुवर्धन जरी महान बलशाली पराक्रमी असला तरीही गतजन्मांच्या वासनांच्या प्रभावाने फार कामुक झाला। तो निरंकुश होऊन राज्य करू लागला। नेहमी भोगविलासात बुडून राहिल्यामुळे त्याने राज्याचा खजिना रिता केला। महाबलवान असल्याने त्याच्या मनात अन्य राज्ये जिंकून धन संपत्ती लुटण्याची इच्छा उत्पन्न झाली। त्याने आपला पुत्र राजराजेंद्राकडे पद्मशयनाच्या देखरेखीचा भार सोपवून तो अपार सैन्यासह दिग्विजय यात्रेसाठी निघाला। चतुरंग म्हणजे हत्तीदल, घोडदल, रथदल, पायदल दलांच्या सह निघालेल्या विष्णुवर्धनाने आपल्या दिग्विजय यात्रेत चारी दिशांची अनेक राज्ये जिंकून अपार शक्ती मिळविली। अनंत धनराशींसह तो आपल्या राज्याकडे परत निघाला। परतीचा प्रवास करीत करीत विष्णुवर्धन सम्राट वैश्य राज्याची राजधानी पेनुगोंडा महानगराजवळ पोहोचला। ते नगर नाना रत्नमय ध्वज पताका असलेले सुंदर घर समुदाय, मणिमय तोरणे, आकाशाला भिडणारी कोट शिखरे, पाताळाप्रमाणे फार खोल खंदक, स्फटिकशिलांची उंच किल्ला शिखरे यांनी सुशोभित होते। त्या नगराचे सौंदर्य व संपन्नता अनिर्वचनीय होती। तेथील उपवने सौंदर्याने स्वर्गीय नंदनवनाला जिंकणारी होती। विशाल देव मंदिरे रत्नमय सुवर्ण गोपुरांनी सुशोभित होती। असे सर्वांग सुंदर पेनुगोंडा नगर सर्वांना आपल्याकडे खेचून घेत होते। गुप्तचरांकडून कुसुमश्रेष्ठीने सम्राटाच्या आगमनाची वार्ता ऐकली। त्यांनी अमात्यास म्हणजे मंत्र्यास सम्राटाचे स्वागत करण्यासाठी सुयोग्य व्यवस्था करण्याचा आदेश दिला। स्वामींची आज्ञा घेऊन वैश्य अमात्यांनी नगराच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर सुगंधी पाणी शिंपडून घेतले। मोत्यांच्या रांगोळ्या काढून घेतल्या। रत्नजडीत सुवर्ण तोरणांनी नगर सजविले। ते कस्तुरी, कापूर इत्यादी सुगंधी द्रव्ये, बहुमोल सुंदर वस्त्रे, नाना प्रकारच्या रत्नराशी आदी अमूल्य वस्तू घेऊन गेले व सम्राटास भेट म्हणून दिले। सचिव सम्राटास प्रणाम करून म्हणाले, प्रभो, आपल्या आगमनाने आमचे नगर पावन झाले। आपण आमच्या नगरात प्रवेश करून आमचे आतिथ्य स्वीकारावे। आम्ही आमचे राजा व प्रजा यांच्या वतीने आपले स्वागत करीत आहोत। विष्णुवर्धन सम्राट यांच्या स्वागताने संतुष्ट झाले। विष्णुवर्धन सम्राट त्यांच्या स्वागताने संतुष्ट झाले।
त्यांनी आपल्या सेवकांसह पेनुगोंडा नगरात प्रवेश केला. मंगलवाद्ये व वेश्यांच्या नृत्य गीतांसह व आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह राजा कुसुमश्रेष्ठीने नगराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाऊन सार्वभौमाचे स्वागत केले. सम्राटाची स्वागत यात्रा चालू झाली. राजमार्गाच्या दोन्ही बाजूला राहणारी पेनुगोंडाची प्रजा सुंदर माड्यांच्या वरच्या मजल्यावर उभे राहून त्या सम्राटावर वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचा वर्षाव करू लागली. कुसुमश्रेष्ठीने सार्वभौमास धूमधडाक्यात नगरात आणून इंद्रभवनाप्रमाणे सुविशाल अतिथी भवनात आणले. नगराच्या बाहेर पूर्व दिशेला एका मोठ्या मैदानात सम्राटाच्या सैन्यासाठी छावण्या उभारल्या. त्यात सैन्याला राहण्यासाठी सर्व सोयी केलेल्या होत्या. आपल्या अतिथी भवनाचे सौंदर्य, पेनुगोंडा नगराचे महान वैभव, वैश्यांची अपार संपत्ती इत्यादी पाहून सम्राट विष्णुवर्धन आश्चर्यचकित झाले. वैश्यांच्या आदर व सत्कारांनी ते फार प्रसन्न झाले. वासवी कन्यकेचे दर्शन व सम्राटाची मोहविवशता. सायंकाळच्या वेळी उंच अतिथी भवनाच्या वरच्या मजल्याच्या प्रांगणात सम्राट आपल्या व राज्याच्या मंत्रिमंडळासोबत बसून चर्चा संवाद करीत होते. त्या बैठकीत सार्वभौमांच्या दिग्विजय यात्रेतील वैशिष्ट्यांची चर्चा होऊ लागली. इतक्यात राजमार्गातून कानांना अपूर्व सुख देणारी मंगलवाद्ये व भजनगीतांचे सुमधुर ध्वनी ऐकू आले. सर्व लोक त्या मधुर नादांनी आकृष्ट झाले. त्यांनी पाहिले की वैश्य राजकुमारी वासवी कन्यका आपल्या सख्यांबरोबर विंध्यवासिनी देवीची पूजा करण्यासाठी जात आहे. ती सख्या व दासींमध्ये अशी प्रकाशित होऊ लागली की जणू सुंदर ताऱ्यांमध्ये सुंदरतम चंद्र चमकत आहे. डोळ्यांना दिपवून टाकणाऱ्या अद्भुत कांतीयुक्त विद्युल्लतेप्रमाणे प्रदीप्त होणाऱ्या जगदेक सुंदरी वासवी कन्यकेवर विष्णुवर्धन यांची दृष्टी पडली. सम्राटाने चकित होऊन मंत्रिमंडळीस म्हटले, प्रियजनांनो, आम्ही दिग्विजय करताना सर्व भूमंडलात भ्रमण केले आहे, परंतु इतकी सौंदर्य राशी कोठेही पाहिली नाही. असे वाटते की जणू ब्रह्मदेवाने तिन्ही लोकांचे सर्व सौंदर्य एकत्र करून या कन्येची निर्मिती केली आहे. जगातील एकमात्र असलेली ही सुंदरी कोण आहे? भूतलावर स्वर्गलोकातून उतरलेली देवकन्या आहे काय? नाहीतर एक मानव कन्या इतक्या अति लोकसौंदर्याने शोभित असणे असंभव आहे. म्हणून आम्हाला स्पष्टपणे सांगा की हे कन्यारत्न कोण आहे? विष्णुवर्धन यांचे बोलणे ऐकून वैश्य अमात्यांनी म्हटले, अहो सम्राट, ती कन्या आमचे प्रभू कुसुमश्रेष्ठी यांची पुत्री आहे. पुत्रकामिष्ठी महायज्ञाचे फळ म्हणून पराशक्तीच्या परमकृपेने ही श्रेष्ठ पुत्रिका प्राप्त झाली होती. ही कन्या लोकविख्यात महावीर तथा समस्त वैश्य साम्राज्याच्या सर्व सैन्याचे अधिपती विरूपाक्ष यांची बहीण आहे. डावपेच. अशा प्रकारे त्यांनी सम्राटांना वासवी कन्येची ओळख सांगितली. विष्णुवर्धन यांनी मंत्रिमंडळीस निरोप देऊन ते आपल्या विश्राम कक्षेत गेले. त्यांच्या मनात कन्यकेबद्दल अति अदम्य म्हणजे नष्ट न होणारा मोह उत्पन्न झाला. ते मदनाग्नीत तप्त होऊ लागले. ते असह्य विरह व्यथेने व्याकुळ झाले. त्वरित त्यांनी आपले प्रधानमंत्री विजयसिंह यांना बोलावून घेतले. आपल्या मनातील चिंता व्यक्त करीत सम्राट म्हणाले, अमात्यश्रेष्ठा, आम्ही साऱ्या पृथ्वीवर विजय मिळविला, पण वासवी कन्येने आमच्यावर विजय मिळविला आहे. म्हणून आपल्या गोड बोलण्याने किंवा अपार संपत्ती देण्याची आशा दाखवून, नाहीतर आमचे साम्राज्य तिला प्रदान करण्याचे वचन देऊन, वाटल्यास कोणत्या का मार्गाने होईना वैश्यराजाला समजावून वासवी कन्येबरोबर आमचा विवाह करविण्याची व्यवस्था करावी. सम्राटांचा हा आदेश घेऊन विजयसिंह आपल्या सहमंत्र्यांबरोबर वैश्यराज्याचे प्रधानमंत्री धनदार्य यांच्याकडे गेला. तेव्हा धनदार्य अन्य वैश्यमंत्र्याबरोबर बसून आपल्या राज्याच्या काही प्रमुख विषयांबाबत चर्चा करीत होते. सम्राटांच्या अमात्यांच्या अचानक आगमनाने त्यांना काहीसे आश्चर्य वाटले. झटकन वैश्य अमात्यगणांनी सावरून सम्राटांच्या अमात्यवर्गाचे स्वागत करून सत्कार केला. योग्य उपचारानंतर सर्व लोक जेव्हा बसले तेव्हा विजयसिंहाने म्हटले, वैश्यमंत्रीवरांनो, आमचे सम्राट तुमच्या वासवी कन्यका राजकुमारी बरोबर विवाह करू इच्छितात. आमचे सम्राट देवेंद्रा समान आहेत व तुमचे प्रभू कुसुमश्रेष्ठी धनपती कुबेरा समान आहेत. या दोघांचा संबंध उद्यान व वसंत यांच्या संबंधाप्रमाणे शोभादायक होईल. यामुळे वैश्यांची शक्ती व संपत्ती शेकडो पट वाढेल. जरी विजयसिंहाचे बोलणे ऐकून वैश्यमंत्री फार क्रोधित झाले,
तरीही आपल्या गर्भात अग्नीला लपविणाऱ्या शमीवृक्षांप्रमाणे गंभीर राहिले. त्यांनी विजयसिंहास म्हटले, सचिवोत्तमा, चंद्रवंशाच्या सम्राटाबरोबर कृषी, गोरक्षण व व्यापार यांनी जीवन निर्वाह करणाऱ्या वैश्यांच्या कन्येची जोडी कशी जमेल? अशा वर्णांतर विवाहास धर्मविरुद्ध म्हटले जाते. धर्मसंमत नसणाऱ्या विवाह संबंधातून प्राप्त होणारे धन व बल कितीही जास्त असले तरी आम्हास ते पसंत नसते. महेंद्राची सर्व संपत्ती आम्हास प्राप्त होण्याची सुसंधी मिळाली तरीही जर त्याने धर्महानी होत असल्यास आम्ही तिला चांगली समजत नाही. असे म्हणणाऱ्या वैश्यमंत्र्याचे बोलणे ऐकून सम्राटाचा अमात्य शेखर म्हणाला, क्षत्रिय सम्राटाबरोबर वैश्यकन्येचा विवाह धर्माविरुद्ध नाही. ब्राह्मणास 4 वर्णांच्या मुलीबरोबर विवाह करण्याचा अधिकार प्राप्त आहे. विप्र म्हणजे ब्राह्मण वर्ण सोडून बाकी 3 वर्णांच्या मुलींबरोबर क्षत्रिय विवाह करू शकतो. म्हणून तुमच्या कन्येबरोबर आमच्या सम्राटांचा विवाह धर्माविरुद्ध नाही. पूर्वीच्या काळी असे कैक वर्णांतर विवाह झाले होते. विजयसिंहाचा हा तर्क ऐकून वैश्यमंत्री श्रेष्ठ धनदार्याने म्हटले, अहो अमात्य शेखर, युगधर्म नियम चांगले जाणूनही तुमचे असे म्हणणे सुयोग्य नाही. तुम्ही ज्या धर्मनियमाबद्दल बोलले ते मनुधर्मशास्त्रात सांगितले होते. ते पूर्वयुगात अनुसरणीय होते, पण या कलियुगात अनुसरणीय धर्मस्मृती पराशर स्मृती आहे. तिच्यात अनुलोम विलोम म्हणजे वर्णांतर विवाहांचा निषेध केला आहे. या विवाहाबाबत तुम्ही देखील अनभिज्ञ नाहीत. इतक्यात अन्य वैश्यमंत्री म्हणाले, सचिवोत्तमा, वर्णांतर विवाह पद्धती आमच्या कुलाचारांच्या विरुद्ध आहे. आमच्या वर्णात विवाहाच्या बाबतीत वधू किंवा वर यांना आपल्या इच्छेनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. इतकेच नव्हे तर आमची राजकुमारी गौरव बालिका आहे. आमच्या वर्णाची गौरव बालिका जर विवाह करू इच्छित नसेल आणि ब्रह्मचारिणी होऊन राहू इच्छित असेल तर आम्ही त्या बालिकेवर विवाह करण्यासाठी दबाव टाकीत नाही. कारण गौरव बालिकेचे जीवन देवीची सेवा तथा समाजातील गरीब दुःखी यांच्या सेवेसाठी अंकित म्हणजे ठरलेले असते. अशा गौरव बालिकेचा विवाह करावयाचा असल्यास तरीही तिचा विवाह देश व समाज यांच्या रक्षणाची दीक्षा घेतलेल्या व बालनागर सेनेचा सैनिक होऊन जगणाऱ्या त्यागी युवकाबरोबरच केला जाऊ शकतो. हा आमच्या कुळाचा एक अनिवार्य आचार आहे. अशा परिस्थितीत तुमच्या सम्राटांची इच्छा कशी पुरी केली जाऊ शकते? कृपया विचार करावा व आपल्या सम्राटांना आमच्या स्थितीचे निवेदन करावे. अशा प्रकारे दोन्ही मंत्रीगणांमध्ये वाद प्रतिवाद झाले. विष्णुवर्धन यांच्या मंत्र्यांना खूप राग आला. त्यांनी म्हटले, वैश्यमंत्रीगणांनो, तुम्हा लोकांना आमच्या सम्राटांची शक्ती माहीत नाही. त्यांचे शत्रू बनून या पृथ्वीवर कोणीही जिवंत राहू शकत नाही. जर ते या वैश्य राज्यावर क्रोधित झाले तर पाहू की तुमचे रक्षण कोण करू शकेल. असे म्हणून ते आपल्या सम्राटाकडे परत गेले. कुसुमश्रेष्ठी यांनी ही घटना समजल्यावर आपल्या मंत्रीगणांची बैठक घेतली. त्यांनी अमात्यांना म्हटले, प्रिय सचिवांनो, तुम्ही लोकांनी सम्राटांकडे जाऊन चातुर्याने संवाद करावा. आपला विनय व सौम्यपणा यांनी सम्राटांना प्रभावित करून त्यांचा क्रोध दूर करावा. असा उपाय करावा की जेणेकरून सार्वभौम म्हणजे सम्राट प्रसन्न होऊन सध्या आमचे नगर सोडून निघून जातील. ते गेल्यानंतर आपण 18 नगरांच्या नगरस्वामींचे संमेलन भरू. त्या संमेलनात या जटिल समस्येचे निरसन प्राप्त करू शकू. म्हणून तुम्ही लोकांनी त्वरित जाऊन सम्राटांना भेटावे. असे म्हणून कुसुमश्रेष्ठी यांनी निपुण मंत्र्यांना सम्राटाकडे पाठविले. सम्राटांनी वैश्यमंत्र्याचे स्वागत सत्कार करून म्हटले, वैश्योत्तमांनो, आम्ही वासवी कन्येबरोबर विवाह करू इच्छितो. जर तुम्ही इच्छेचा अव्हेर केला तर आम्हास कन्येला बलपूर्वक घेऊन जावे लागेल. हाच आमचा निर्णय राहील. सम्राटांच्या या म्हणण्याने वैश्य अमात्यांच्या हृदयामध्ये क्रोधाग्नी उत्पन्न झाला. तरीही त्यांनी शांत भावाचे नाटक करीत म्हटले, अहो सम्राट, आमच्या समाजात कुणीही व्यक्ती कुलाचाराचे अतिक्रमण करू शकत नाही. रीतिरिवाज सर्व वर्णांसाठी अनुसरणीय असतात. आमचे राजे कुसुमश्रेष्ठी केवळ वैश्यांचे राजे नाहीत तर वैश्यकुळाचे देखील अधिपती आहेत. म्हणून कुलाचाराचे अतिक्रमण करण्याचा निर्णय ते एकटे घेऊ शकत नाहीत. म्हणून 18 नगरांच्या नगरस्वामींची सभा घेऊन त्यांच्या अनुमतीने आमच्या वासवी कन्येचा सम्राटांबरोबर विधीपूर्वक विवाह करू शकू. आम्ही थोड्या दिवसांमध्येच महावैश्य संमेलनाचे आयोजन करू. आपण शांत व निश्चिंत व्हावे. उद्या आमच्या राजगृहात भोजन स्वीकार करून पद्मशयनास जावे. वैश्यांची विनयपूर्वक मधुर वचने ऐकून विष्णुवर्धन प्रसन्नचित्त झाले.
राजगृहात भोजन स्वीकारण्यासाठी आपली संमती व्यक्त केली. वैश्य अमात्यांना निरोप देऊन विश्राम कक्षात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी भास्कराचार्यांनी जाणून बुजून काही ब्राह्मणांना त्यांचे कर्तव्य सांगून सम्राटांकडे पाठविले. ते ब्राह्मण शुभेच्छा व्यक्त करण्याच्या निमित्ताने सम्राटांकडे गेले. विष्णुवर्धन यांनी मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन सुयोग्य दानदक्षिणांनी त्यांना संतुष्ट केले. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, अहो सम्राट, आम्ही ऐकले आहे की आपण वैश्य राजगृहात भोजन स्वीकार करणार आहात. विवाहाच्या पूर्वी कन्या देणारा व कन्या स्वीकारणारा या दोघांनी परस्परांच्या घरी भोजन स्वीकार करावयास नको. असे केल्यास त्यांचा विवाह संबंध भग्न होऊन जाईल व कोणत्याही परिस्थितीत तो विवाह होणार नाही. हा हिंदू धर्मात प्रचलित असलेला शास्त्रसंमत आचार आहे. वैश्यवर्णात या आचारावर गाढ विश्वास आहे. आपला विवाह निर्विघ्नपणे संपन्न झाला पाहिजे, हीच आमची शुभकामना आहे. असे बोलून ब्राह्मणश्रेष्ठ सम्राटांच्या हृदयात संशयाचे बीज पेरून निघून गेले. विष्णुवर्धन विचारात पडले. खूप विचार केल्यानंतर त्यांनी आपले सरसेनापती विक्रम केसरी यांना बोलावून सांगितले, अहो सैन्याध्यक्ष, आता आम्हास आपल्या राजधानीत जावयाचे आहे. आवश्यक व्यवस्था करावी. वैश्यराजास संदेश पाठवावा की कन्येच्या विवाहाचा निर्णय सांगण्यासाठी आम्ही त्यांना 15 दिवसांची मुदत दिली आहे. जर या मुदतीच्या आत त्यांनी विवाह मुहूर्ताचा निर्णय घेऊन संदेश पाठविला नाही तर आम्ही अपार सैन्यासह त्यांच्यावर आक्रमण करून मुलीला बळजबरीने घेऊन जाऊ आणि राक्षस विधीने तिच्याबरोबर विवाह करू, हे निश्चित आहे. अशा प्रकारे वैश्यांना संदेश पाठवून तुम्ही भरपूर सैन्यासह या नगराच्या बाहेर राहिले पाहिजे. वैश्यांच्या कार्यव्यवहारावर नजर ठेवून जर त्यांच्यामध्ये द्रोह चिंता दिसून आली तर त्वरित आम्हाला समाचार पाठवावा. इतकेच नाही तर संधी पाहून वासवी कन्येचे अपहरण करून आमच्याकडे घेऊन आले पाहिजे. या आमच्या आज्ञा आहेत. सावधान होऊन यांचे पालन करावे. अशा प्रकारे विक्रम केसरीला आदेश देऊन विष्णुवर्धन सम्राट सेनेसह आपल्या राजधानीकडे निघाले.